नमस्कार. जय गोमाता. काल आपण व्हिडिओ करत होतो. काल खराड्या संदर्भात व्हिडिओ केला. आज मला यायलाच वेळ झाल्यामुळे आज काय आपण करू शकलो नाही. पण परवा दिवशीच्या ज्या कमेंट्स होत्या त्याचं आपण आज शंकेचं त्यांचे निरसन करूया. पहिली कमेंट्स एक दादाने अशी दिली होती की पायाची खूर जर वाढली तर तुम्ही ती करू शकताय का. तर कसा विषय आहे, पायाची खुरं जर वाढली तर आपण ते काय करू शकत नाही. का करू शकत नाही तर आपल्याला तेवढा म्हणजे हे नाही आहे, त्याचा एक्सपिरियन्स नाही किंवा अनुभव नाही आहे त्याचा की बाबा कुठनं ते कापावं लागणार आहे किंवा ते किती तिची वाढ आणि कशी कट करायला लागणार आहे. त्याला एक म्हणजे थोडक्यात नालबंद असतात का नाही, नालबंदांच्याकडून आता मी माझ्या गाईचं करणार आहे. माझ्या गाईचं या एक पायाची नक्की वाढल्या थोडी, ती मला कट करून घ्यायची. तुम्हाला मी तो व्हिडिओ देखील करणार आहे, म्हणजे ती पायासंदर्भातचा व्हिडिओ आपण करू शकतो. ही झाली एक कमेंट्स. दुसरी कमेंट्स अशी होती की शिंगांना कलर लावणं म्हणजे योग्य आहे का अयोग्य आहे. आता कसं आहे, म्हणजे थोडक्यात तिचं सौंदर्य किंवा त्या नराचं सौंदर्य जर खुलवायचं असेल किंवा फुलवायचं असेल तर कलर द्यावा लागतो. हे झालं आपल्या बाबतीत, म्हणजे थोडक्यात काय चांगलं दिसण्यासंदर्भात. आणि जर वैज्ञानिक दृष्टिकोनानं जर विचार केला तर शिंगांना कलर दिला की समजा जर जनावर उन्हात असेल तर शिंग कापण्याचं प्रमाण त्याचं वाढत आहे जास्त. आणि जर तुम्ही नॅचरल जर अशी शिंग ठेवली तर तेवढा इफेक्ट राहत नाही. कलरमुळे शिंग जास्त गरम होतात आणि मग जनावराला थोडासा त्रास होतो त्या गोष्टीचा. असा विषय कलरच्या बाबतीत आहे. तिसरा विषय तुम्हाला सांगतो की सर्वसाधारण इकडे शिंग कट कशी करायची असतात. आता शिंग कट करताना तुम्हाला दाखवतो बघा. हा जो भाग आहे असा, आता इथून हे कुठेपर्यंत ह्याला जिवायला लागणार नाही. सर्वसाधारण इथं पण आपण कट करू शकतो. थांब का, इथं पण असं कट करू शकतो. म्हणजे कुणाकडनं कट करून घ्यायचं तर ह्याला एक माणसं असतात करणारी, शिंग घोळणारी माणसं म्हणतात त्याला. ती शिंग घोळणारी माणसं बरोबर ते ॲक्युरेट त्यांच्या मापानं ते कट करतात आणि शिंग घोळतात. हे कसं आहे, हे आपण घरी करण्यासारखं नाही. कारण का, जर एखाद्या वेळा जर ह्याला म्हणजे जिवाळा जर लागलं नाही, थोडक्यात ते जिवाळा बांधणं काय की मासेला भाग असतो यातला, तिथं जर ते कट करताना जर गेलं, एक बायचान्स मी तुम्हाला दाखवतो. आता आपण एवढं मी तुम्हाला दाखवलंय, समजा एवढं केलं तर इथनं रक्त जर चालू झालं तर ते थांबू शकत नाही. शेवटी ते जनावराला त्रास झाला सुरू, लक्षात आलं का, आणि ते जनावर मग मात्र होते. मग हा सगळा जो विषय आहे म्हणजे तसा सोपा नाही आहे. हा घरगुती आपण काय करू शकत नाही. हा अगदी नॅचरल तुम्हाला मी दाखवलं तर एवढं करू शकतो, पण ते आपण आता करू शकतच नाही. का करू शकत नाही, ते कापणार कसं आणि पुन्हा काय अडचणी आली तर काय करायचं. त्यावेळेला कसं की बाबा ती जी टोकं करायची असतात ती शिंग करणारी माणसं असतात, त्यांच्याकडनंच करून द्यायची असतात. अशा आपल्या या 3 कमेंट संदर्भात मी म्हणजे तुम्हाला या प्रतिक्रिया दिल्यात. आणखी तुम्हाला काय ह्याच्या संदर्भात दुसरी काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला विचारा. दुसरी गोष्ट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब म्हणजे काय की तुमचे आशीर्वादच आमच्या पाठीशी आहेत, ते तुम्ही आशीर्वाद दिल्यासारखं जाईल. लाईक करा, शेअर करा. आणि इंस्टाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या, तिला क्लिक केली की आपल्या इंस्टाचं देखील चॅनल तुम्ही बघू शकता. आता राहिला चौथा विषय हा की चॅनल आपलं सुरू झालं आहे. फक्त आता काय झालं, माझ्या वेळेमुळं मला त्यात म्हणजे आमच्या ग्रुपला जे आहे आमचा ग्रुप, त्या ग्रुपमध्ये किती जनावरं द्यायचे आहेत किंवा काय गाई द्यायची मी बघितलेलं नाही. 1-2 दिवसात मी बघून आपल्या त्या ग्रुपला मी टाकणार आहे. ते जर ग्रुप तुम्हाला बघायचा असेल तर इंस्टामध्ये जाऊन जर ते क्लिक केलं त्या ग्रुपच्या ह्याला तर तो चॅनल आपला तयार होतोय. म्हणजे बघू शकताय तुम्ही त्या चॅनलला की बाबा काय आणि काय नाही. 1-2 दिवसात आपण तिथं ते टाकतोय. मग माझ्या ज्या रिक्वेस्ट तिथे जातील तुम्हाला समजतील तेव्हा तुमच्या देखील त्याच्यावर पडल्या तर मी ते बघू शकतो की बाबा तुम्हाला बरोबर काय पाहिजे काय नको. हां, जॉईन करावं लागणार त्याला. त्याची देखील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ते देखील तुम्ही बघू शकताय. म्हणजे ते देखील करा आणि आपल्या चॅनलला असंच मोठं करूया. एवढं बोलतो आणि थांबतो. नमस्कार. जय गोमाता.